असं छाती ठोकून दावा करते. कोण? इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन इंजिनियर आहे ना? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे का ते हार्डवेअर इंजिनियर आहे? काहीच नाही समजत, काहीच नाही. काय नाही हॅक होऊ शकत. माझ्या या फोनला कनेक्टिव्हिटी आहे. या कनेक्टिव्हिटी असल्यामुळे याच्यामध्ये वायफायची कनेक्टिव्हिटी आहे, याच्यात ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी आहे, याच्यात जीपीएस ची कनेक्टिव्हिटी आहे. पण ईव्हीएम मध्ये या सगळे पार्ट नसल्यामुळे त्याला एक कनेक्टिव्हिटी असण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही असं इलेक्शन कमिशन सांगतं. काऊन नाही होऊ शकत? ज्या देशामध्ये भाड्यानं माणसं भेटते, जालियनवाला बाग मध्ये आपल्याच माणसाईवर गोळीबार करायसाठी हेच हिंदुस्थानी पगार भेटते म्हणून इंग्रजांची चाकरी करते, त्या देशामध्ये ईव्हीएम हॅक करायसाठी ज्या कंपनीला मॅन्युफॅक्चरिंगचा ठेका दिला आहे, त्याला ज्या गोमा माहित आहे, त्याला जर पैसे दिले तर पहिलेच ते तिथे सेटिंग नाही करणार का? पैसा काय नाही करत या देशात, करणार नाही का? मग मॉकपोल तर केले होते, मॉकपोल मध्ये तर बरोबर दाखवलं होतं. मग सकाळी पण मॉकपोल झाले होते, तेव्हा पण बरोबर दाखवलं होतं. सायन्स इतकं पुढे गेलाय तर या फोन मध्ये जर मी व्हायरस टाकला तर मी जसं म्हणेन तसा या फोन वागल. हे इथं कॅल्क्युलेटर काढून ठेवलंय मी. इथं आपण आकडे टाकतो, मल्टिप्लायचं बटन दाबलं म्हणजे मल्टिप्लाय होते, प्लस दाबलं म्हणजे प्लस होते. मी जर याच्यात सॉफ्टवेअर बदललं, डिस्प्ले असाच ठेवला, पण मल्टिप्लायचं बटन दाबलं म्हणजे डिव्हिजन होईल आणि डिव्हिजनचं बटन दाबलं म्हणजे मल्टिप्लिकेशन होईल, असं जर सॉफ्टवेअर टाकलं तर रिझल्ट वेगळे येईल. तेच रिझल्ट आज ईव्हीएम मध्ये आले.